जन हे वळ तुझे थे भाग 14. जिन्यावर पावलं वाजली. सुमाने आपले उदास डोळे दाराकडे वळवले. दाराच्या चौकटीत वामनराव उभे होते. पांढरा पायजामा, पांढरा झगझगीत मुंडेछाट सदरा, तुकतुकीत गोल तोंड, डोक्यावर टक्कल, लहानशा फेंदारलेल्या नाकामुळं चर्येवर आत्मसंतुष्टपणाची विशेष झाक, पातळ जीवनीतून भावुकतेची अस्पष्ट सूचना. सुमा दिसल्याबरोबर चर्येवर आपुलकीची छटा. काय ग, कुठं आहे आई? शिवण्याचं कापड वगैरे लगबगीने गुंडाळत सुमा आत निघाली. वामनराव हसले. तुझ्या धांदरटपणाची हकीकत कळाली आम्हाला. कशी आहे तब्येत आता? रमाबाई दाराशी येऊन उभ्या झाल्या. बापू असताना त्या वामनरावांशी बरोबरीच्या, काहीशा वडीलधाऱ्या नात्यानं वागायच्या. त्यांनी आता गरजू विधवेची भूमिका पत्करली होती आणि वामनरावांना ही गोष्ट विशेष सुखावह वाटत होती. वामनराव, बापू आणि रमाबाई एका गावाचे. वामनरावांचे वडील एक प्रकारचे आश्रितच. घरची अतिशय गरिबी. त्यातून यानं डोकं वर काढलं होतं. आज स्वतःचं घर मिळवलं होतं. या जोडीनं त्याला चलाख, चलता पूजा, वाममार्गानं पैसे मिळवणारा काय काय ठरवून टाकलं होतं. स्पष्ट असं ते कधीच बोलले नव्हते. पण त्यांच्या नैतिक धिक्कार वामनरावांना सतत जाणवत आला होता. अशा कुटुंबावर आपण उपकार केले याचं वामनरावांना विलक्षण समाधान वाटत होतं. आणि दुसऱ्यांदा ते या अहममान्य कुटुंबावर उपकार करणार होते. सुमानं भरकन आत येऊन सतरंजीचा एक तुकडा अंथरला. आपल्या स्वच्छ कपड्यांकडं निराशेनं पाहत ते जरासे टेकले. आपली चकचकीत चांदीच्या मुठीची काठी त्यांनी उभीच ठेवली. रमाबाईंची मर्यादशील सस्मित मुद्रा पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढला. चर्येवर वडीलधाऱ्या उपकर्त्याच्या सर्व छटा प्रकट झाल्या. काय ठीक चाललंय ना वहिनी? आणि सुमा मोठी दिसू लागली आता. आणि मग रमाबाईंकडे पाहत ते म्हणाले, काय ही तुमची दशा वहिनी? खंगलात आताशा का? मुलीची काळजी सतावतीये? काळजी करून काय होणार? परमेश्वराला काळजी. घरची सगळी बरी आहेत ना? रमाबाईंनी मृदू स्वरात विचारलं. त्रासिकपणाची एक छटा चेहऱ्यावरनं निघून गेली. ह्या तरी येऊन जाऊन बिछाण्यावरच असतात. मुलं बाळ बरी आहेत. त्रस्तपणाचं खरं कारण निराळं होतं. रमाबाईंनी परमेश्वराचा हवाला दिला होता. बापू येऊन जाऊन परमेश्वराचाच हवाला देत. ह्या लोकांची ही सवय अजून गेलेली नाही तर. अलीकडं घरोघरी फेरी टाकतायत ऐकतो. लेकीची एवढी काळजी तर माझ्याकडे येऊ नये का अजून? हे वाक्य वामनरावांनी जाणून बुजून अर्ध्यावरच सोडलं. रमाबाई अस्वस्थ होऊन गेल्या. त्या गंभीर स्वरात म्हणाल्या, कसलं अजून भाऊजी? निराधार माणसं आम्ही, कच्ची बच्ची पदरात. आम्ही कसला ताठा धरायचा तुमच्याशी? वामनरावांना फार समाधान वाटलं. सरळसूत झालेली दिसतीये ही रमा. रमाबाईंच्या या दोन वाक्यांमुळं त्या कुटुंबाविषयीचा जिव्हाळा वर उसळून आला. किती झालं तरी बापू बालमित्र. एकेकाळी साक्षात लक्ष्मीसारखी दिसणारी रमा आता साठी ओलांडलेल्या बाईसारखी दिसतीये. काय ही दशा? छे छे, काय बोलता हे? दोन बुद्धिमान मुलं, अशी गुणी मुलगी. तुमच्यासारखी आई मिळायला सुद्धा भाग्य लागतं. तशीच मुलं भाग्यवान निघतील. नाहीतर आमचे. हेही वाक्य वामनरावांनी अर्धवटच सोडलं. दूर कुठेतरी पाहत ते म्हणाले, मधू आला ऐकतो, भेटला नाही. सारखा म्हणत होता वामन काकांकडे जायचं म्हणून. रमाबाईंनं सावरासावर केली. वामनराव मजले. मधुकरचा उद्धट चेहरा डोळ्यासमोर उभा झाला. आणि विश्वास, तोही इथंच आहे ऐक. गेला असेल शिकवणीला. आणि शिक्षणाचं काय? कुठलं आलं शिक्षण? आता पुढच्या वर्षी बघायचं. देशभक्त झालाय ऐकतो. आता बोलू नये. वामनराव रागात होते. आता ही कामं काय गरिबांची आहेत म्हणायची? आणि अशा तुरुंगात जाण्यानं काय साहेब पळून जाणार आहेत? शब्दांना आवर न घालता ते बोलू लागले. एक एक वेळ. रमाबाई गप्प बसल्या. साथ दिली नाही. आणि नोकरी नाही करायची एखादी? मिळतेय कुठे? खेटे घालतो रोज रोज. मग माझ्याकडे नाही यायचं? कपाळावर नकळत एकदम आठ्या चढवून वामनराव उद्गारले. आज देवदयेनं मी हेड क्लार्क आहे. साहेब सुद्धा मला अगदी नमून असतो. आणि शिवाय, तो विषय तसाच सोडून ते पुढे म्हणाले, तर नसता तिला चिकटवून कुठेतरी? आजकालच्या मुलांना नमून वागायला नको. रमाबाई गप्प बसल्या. त्यांनी होकार दिला नाही. वामनरावांचा आवाज चढला होता. टाकला नसता का शब्द मी? अरे, एका शब्दावर बापूंना मी 600 रुपये काढून दिलेत. रोख 600 रुपये. रमाबाईंनी मान खाली घातली. वामनराव संतुष्ट झाले. रमाबाई मात्र आशंकेने अस्वस्थ झाल्या. आज उपकारांची आठवण देत आहेत. कशासाठी आले आहेत हे? पैशाची फेड सुद्धा होईल हो भाऊजी. रमाबाई सावधगिरीनं बोलू लागल्या. त्यांनी शब्द दिलाय तो पुरा करू आम्ही. पण तुमच्या उपकारांची फेड व्हायची नाही. पोरं आहेत, त्यांना तेवढा समज नसतो. रमाबाईंनी आजीजी केली.
गावकऱ्याला अगदी वठणीवर आणलं आपण. वामनरावांची गावकरी वृत्ती सुखावली. कसल्या कल्पित गोष्टींच्या आधारावर ही माणसं स्वतःला मोठी मानायची कोणास ठाऊक. ही बाई अजून त्या माणसाला देव मानते. जहागीरदार नव्हे, अंमलदार नव्हे, साधा कारकून. असे 10 कारकून आहेत माझ्या हाताखाली. अपेशी माणूस. नोकरीसुद्धा धड कायम राखता आली नाही. माझ्याकडून 600 रुपये घेतले आणि अब्रू वाचवली. आणि हा म्हणे साधू आणि ही रमा त्याची भक्तीण. खासा न्याय. मत्सराची व पोकळपणाची करवत पोटात चालू लागली. सुमेला चहा आणून ठेवला. वामनरावांचा चेहरा उजळला. सुमे, अशी लाजतेस काय? बैस अशी. वामन काकांचा विसर पडला काय? असं म्हणता म्हणता वामनराव जोरात चपापले. कारण अकस्मात त्यांचा कंठ दाटून आला होता. अगदी थोडक्यात बचावलं. वामनराव स्वतःवरच अतिशय चिडले. कपाळावर आठ्या घालून चहा पिऊ लागले. स्वतःच्या मनाकडं वामनरावांनी कधीच निरखून पाहिलं नव्हतं. सुमा गोंधळली. मुकाट्यानं आत निघून गेली. वामनरावांचा चेहरा पडला. रमाबाई घाईघाईनं म्हणाल्या, "ही अशीच वागते अलीकडं. घरात सुद्धा धड बोलत नाही." त्यांचा आवाज कातर होऊन गेला. वामनरावांची खात्री पटली. एक सुस्कारा सोडून ते म्हणाले, पण आता विचार करायला हवा. तुम्ही स्थळं पाहता आहातच म्हणा." वामनरावांच्या नेहमीच्या बोलण्यात एक अकारण कुत्सित सूर होता. रमाबाईंना तो जाणवला. "चहा घ्या, निघून जातोय." रमाबाईंनी विषय बदलला. त्रासिक मुद्रेनं उरलेला चहा संपवीत वामनराव म्हणाले, "तुमची मुलं अजून मार्गाला लागायची आहेत. हुंडा वगैरेची व्यवस्था सारं महादेवाला दिसतंय." रमाबाईंची कीव करीत समजुतीच्या सुरात वामनराव म्हणाले, "हे काही मुंबई पुणे नव्हे, आडगाव आहे. इथले लोक कसे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे." जमिनीवर काठीने रेघोट्या उडीत वामनराव एकदम ठासून म्हणाले, "हुंड्याशिवाय तुमची मुलगी पत्करणार कोण?" रमाबाई भयभीत वृत्तीनं वामनरावांकडे बघू लागल्या. "शिवाय लवकरच युद्ध बंद होणार, नोकऱ्या आटणार, असे हे दिवस. आपल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे माणसानी." आपल्या आगामी दुर्दैवी जीवनाची ही कथा रमाबाईंना असह्य होऊन गेली. "काय बोलायचं ते स्पष्टच सांगा ना भाऊजी," त्या तीव्र स्वरात म्हणाल्या. शब्दातली धार वामनरावांना जाणवली. ते जरा अडखळले. मग बोलू लागले, "तुमच्या हितासाठीच सांगतो आहे. शांतपणे विचार करा. गृहस्थ माझ्या खास ओळखीपैकी आहेत. चांगली शेतीवाडी आहे. वयानं तसे ते लहानच, म्हणजे 30 वर्षांचे असतील. हुंडाबंडा सुद्धा मी त्यांना सांगेन तर नको म्हणतील. म्हणजे बीजवरच ना?" रमाबाईंचा आवाज जरा वर चढला. "अर्थात," वामनराव ठासून म्हणाले. "मुलगी मला जड झालेली नाही." रमाबाई फटकळपणा उद्गारल्या. "गर्विष्ठ आहात. हा व्यवहार आहे. मुलांना पण मदत होईल. नाहीतरी तुमच्या मुलीशी लग्न करणार कोण? तिचे भाऊ समर्थ आहेत." "आहेत, कबूल, पण वेडेपीर आहेत." वामनराव फटकन बोलून गेले. त्यांनी रमाबाईंकडे उडता दृष्टिक्षेप केला. जरासे घाबरले, पण बाण तर हातातून सुटला होता. "मला बोलायला लावू नका. पेचात धरतायत. मुलांचे वडील नाहीत म्हणून तुमचं हे धाडस." रमाबाई थरथरत होत्या. वामनरावांनी काठी उभी केली. तिच्यावर जोर देऊन उठायच्या तयारीत बसले. शेवटी ठेवणीतलं अस्त्र काढलं. "तुम्ही यावेळी भानावर नाही. कोण पत्करणार तुमच्या मुलीला? कुणाबरोबर गावभर हिंडते?" "भाऊजी," रमाबाई ओरडल्या. त्यांनी दाराकडे बोट दाखवलं. "आत्ता." रमाबाईंच्या डोक्यावर वज्राघात झाला होता. त्या आधारासाठी एकदम भिंतीला टेकल्या. एवढ्यात विरघळून चालणार नाही, असं ठरवून ते काठीवर जोर देऊन उठले. कपडे झटकले. "या घराचा आपण वाईत चिंतणार नाही, पण हिचा ताठा उतरला पाहिजे," असं मनाशीच पुटपुटले. त्यांनी रमाबाईंकडे पाहिलं. ती भयभीत नजर पाहून पुन्हा विरघळले, परंतु सुखावले. शेवटला वार करून दाराकडे जात ते म्हणाले, "बरोबर गावभर हिंडते." आणि ते दाराच्या चौकटीशी येऊन उभे झाले. मग दचकून 2 पावलं मागं सरकले. दाराच्या चौकटीत विश्वास उभा होता. त्याचे डोळे वामनरावांवर रोखलेले होते. "कोण गावभर हिंडते?" घोगऱ्या थंड आवाजात विश्वास विचारत होत्या. वामनरावांचे तुकतुकीत गाल थरथरले. अंगातून एक शिरशिरी निघून गेली. ते चपापले, पण चटकन भानावर आले. तसे ते मुरलेले होते. पोरासोरांना डरणारे नव्हते. मात्र प्रतिष्ठेला बाधक ठरणारा आरडाओरडा त्यांना अगदी नको होता. त्यांनी आपलं नेहमीचं शस्त्र बाहेर काढलं. कुत्सित आणि तीक्ष्ण दृष्टीनं विश्वासला नखशिखांत न्याहाळून लागले. आपल्या या दृष्टीनं त्यांनी भल्या भल्यांना जर केलं होतं. विश्वासची दृष्टी तशीच रोखलेली होती. त्याची पापणीही लवली नव्हती. या घरातली माणसं खरोखरच वेडसर आहेत. वामनरावांच्या अंगावरून दुसऱ्यांदा शिरशिरी निघून गेली. वामनरावांनी दुसरा प्रयोग केला. ते खो खो हसू लागले. या हास्यानं त्यांनी हाताखालच्या कारकुनांना नेहमीच नामोहराम केलं होतं. "कोण? विश्वास?" विश्वास 2 पावलं पुढे सरकला.
एखाद्या जीवाणूकडे पाहावं तशा दृष्टीनं अगदी रोखून पाहत पुढे सरकत त्यानं घोगऱ्या परंतु थरथरत्या आवाजात विचारलं, कोण गावभर हिंडते? विश्वास ठार वेडा असल्याची वामनरावांची खात्री झाली आणि स्वतःबद्दलची खात्री उरली नाही. विश्वासच्या ताठ शरीराकडं, फिकट चर्येकडं आणि ओसाड निर्दय दृष्टीकडे पाहून त्यांना एकदम भय वाटलं. त्यांचे तुकतुकीत गाल थरथरू लागले. विश्वास वाट अडवत 2 पावलं आणखी पुढे सरकला. काय म्हणत होता हा? रमाबाई हतबद्ध होऊन ओरडल्या, विश्वास, कोणाबद्दल बोलला हा? विश्वास एक पाऊल पुढे सरकला. वामनरावांनी आपली काठी घट्ट धरून ठेवली. विश्वासच्या कपाळावरच्या नसा तटतटून फुगल्या होत्या. डोळे भयंकर वटारलेले होते आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. खदखदून हसण्याची किंकाळी, सुमाच्या विचित्र हास्याची किंकाळी. ती विश्वासच्या काळजाचं पाणी पाणी करीत गेली. तो खडबडून भानावर आला. त्यानं एकदम स्वयंपाकघराकडं धाव घेतली. सुमन, सुमन थांब, हसू नकोस. तिनं दोन्ही हातांनी तोंड घट्ट झाकलं होतं. तिची पाठ फक्त गदगदत होती. विश्वासनं तिचं तोंड वर करायचा प्रयत्न केला. तिचे हात दूर केले. तोंडातला बोळा दूर केला. कपाळावरचं कुंकू विस्कटलं होतं. चेहरा लाल पडला होता. ती निःशब्द हसत होती. रमाबाईंनी थंड पाण्याची पट्टी तिच्या कपाळावर धरली. तिचे केस मागे सरले. अश्रूंनी भिजलेले तिचे गाल पदरानं पुसून टाकले. तिचं शरीर अजून थरथरत होतं. रमाबाई अगदी दीन आणि थकलेल्या आवाजात म्हणाल्या, सुमे बाई, हसू नकोस अशी, हसू नकोस. त्यांनी तिला तशीच मांडीवर ओढून घेतली. तिनं एकदम आईच्या मांडीवर डोकं टेकलं. रमाबाईंनी हळूवारपणं तिच्या केसावरनं हात फिरवायला सुरुवात केली. तिचं गदगदणं थोडं हळू कमी होऊ लागलं. शेवटी नाहीसं झालं. ती अत्यंत शिणली असावी, कारण हळूहळू तिचा श्वासोच्छवास संथ आणि एका लयीत होत गेला. विश्वास बराच वेळ हे दृश्य पाहत उभा होता. आई, विश्वासनं हाक दिली. श्श. रमाबाईंनी नाकावर बोट ठेवून त्याला गप्प बसायची खूण केली. विश्वास गप्प बसला. चाहूल न करताच पुढच्या खोलीत निघून गेला. रमाबाई तिच्या केसातून हात फिरवत बसल्या. सुमा गाढ झोपी गेली होती. रमाबाईंची नजर चिंताक्रांत झाली होती. चर्या दुःखी होती. काय म्हणाले वामनराव? काळसर्पाचा डंखच जणू. त्यांना अजून वेदना होत होत्या. सुमाची पवित्र निष्कलंक मुद्रा पाहून भडभडून येत होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. त्या सारं सहन करू शकत होत्या, पण हे? पदरानं त्याने डोळे कोरडे केले. विश्वास दारात उभा होता. पुन्हा हसत तर उठणार नाही या शंकेनं तो अस्वस्थ झाला होता. निशिकांत, पदर पेटवून घेणं, हसत सुटणं, पुढे काय? दरिद्री माणसाचा स्वाभिमान जगाशी नातं तोडतो. मग एकाकीपणा खायला उठतो. मग सुमासारख्या पुरी वेड्या होत्यात. मधुकर वेडा होतो, मी वेडा होतो. सरतेशेवटी आई सुद्धा वेडी होते. आधी जनदृष्टीनं, मग मनदृष्टीनं. आणि सारेच प्रश्न एकदम निकालात निघतात. छे छे, सद्गुणांची कुठे एकाकी लागवड होते? त्यापेक्षा त्या वामनरावाचा गळा दाबायला पाहिजे. अशा रीतीनं जगाशी दुवा तरी जोडला जातो. विरोधाचा असला तरी दुवाच. विरोधाचा दुवा. रमाबाईच्या मांडीला रग लागली होती. विश्वास पुढं झाला. त्यानं सुमाला चालवीत पुढं नेलं. वळकटीशी झोपवून दिलं. आई, तू विश्रांती घे. तुझ्यासाठी गरम गरम चहा करतो. रमाबाई आडव्या झाल्या. कल्पनांची भुतावळ, एकलेपणाचे उसासे. विश्वास पुटपुटत होता. वामनराव लोकांना काय सांगेल हेच भय ना. निशिकांबरोबर ती फिरायला गेली एवढंच. काय चुकलं त्यात? किती नैसर्गिक गोष्ट, किती सुंदर गोष्ट. भय कोणाचं तर वामण्याचं. भयग्रस्त सद्गुण, मनाची कोळिष्टकं. पैशाला पैसा जोडतो तसं दुःखाला दुःख जोडीत का जाऊ नये? दुःखी लोकांची जूट का करू नये? पण हे जमणार कसं? ही वस्ती साफ सोडली पाहिजे. दारिद्र्य हेच पाप. पुन्हा ते लोकांना दिसू नये म्हणून छपून बसायचं, उपाशी राहायचं, भिवून भिवून दिवस काढायचे. हां, पैसा असता तर हे प्रश्नच उद्भवले नसते. हे ताणच बसले नसते. ही पोखरणारी दुःखच उगवली नसती. सारे शेपूट हलवून लागले असते. परंतु परंतु दारिद्र्य हक्कानं मिरवायला काय हरकत आहे? चला, इथून निघून जाऊया. पण कुठं? कशा प्रकारे? इन उजड़ी हुई बस्तियों में दिल नहीं लगता. आईला सगळं समजावून सांगितलं पाहिजे. इतर बाबतीत ती वाघीण आहे, पण अशा बाबतीत सशाहून भित्री. चहा घे, उठ. रमाबाई उठून बसल्या, अगदी खचल्यासारख्या. त्या फुंकून फुंकून चहा घेऊ लागल्या. मध्येच क्षीण आवाजात म्हणाल्या, किती वाजले असतील रे? विश्वासनं उन्हावरून अंदाज घेतला. अंदाजे 5. दोघांची दृष्टी यावेळी गाढ झोपी गेलेल्या सुमावर खिळलेली होती. केसांच्या भरपूर भाऱ्यात फिकट वाटोळा चेहरा,
नाजूक नाक, डोळ्यांच्या पाकळ्या मिटलेल्या. ती एका कुशीवर निजली होती. पाय पोटाशी मुडपून झोपली होती. आपली वडील बहीण एवढी सुंदर आहे. रमाबाईंचे डोळे वात्सल्याने तुडुंब भरले होते. थेट त्यांच्यासारखीच दिसते. सदामुखी. ते विरक्त होते. मी महाधीट. मी तर हट्टानं त्यांच्याशी. मग हिनं बिचारीनं काय केलं आहे? सुमाचं मंद श्वसन. दोघे एकटकपणे तिच्याकडे पाहत होते. जणू एखाद्या मौल्यवान रत्नावर दृष्टी खिळून बसले होते. रात्रीचे 12 वाजून गेले. बाहेर अंधारात डोकावल्यासारखं करून रमाबाई म्हणाल्या, मला कल्पना नव्हती रे. रमाबाई खिडकीला टेकून बसल्या होत्या. दूर कोपऱ्यात मंद समई जळत होती. विश्वास भिंतीला टेकून बसला होता आपल्या अंथरुणावर. पण तू निशिकांतला ठेवून कसं घेतलंस मला न सांगता? हळू बोल, ती जागी होईल. अरे त्यानंच मला तसं सांगितलं आणि शब्द दिला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. असतील. तो मधू बरोबर खेळला होता. पोलीस आले असते. एकेकाची खरडपट्टी काढली असती. नी काय माय व्यायला होती त्याला न्यायची. अरे लपवून दिला असता. तू होतास ना. विश्वास गप्प बसला. समईच्या प्रकाशानं रमाबाईच्या चेहऱ्यावर छायाप्रकाशाची बारीक जाळी निर्माण झाली होती. चेहऱ्याची एक बाजू अंधारात लपली होती. पोलिसांना मेल्यांना पोरबाळ नसतील का रे? बोलणं व्यर्थ होतं. पण आई आता सुमा विसरेल त्याला? देवापुढं काही चालत नसतं बाबा. संथ आवाजात रमाबाईंनी उत्तर दिलं. जणू हजारो वर्षांचा अनुभव त्या वृद्धेच्या तोंडून बोलत होता. अगं देवालाच बोल लावायचा तर एवढी धडपड कशाला? मनुष्यपणा आलाय ना आपणाकडं. राहवत नाही म्हणून, उघड्या डोळ्यांनी मुलीला ढकलून देवत नाही म्हणून हे असं चालायचं. रमाबाईंनं पासोडी डोळक्याशी नीट गुंडाळून घेतली. कसले विचार चालत असतील हिच्या मनात. एका आघातानं कोसळते नि दुसऱ्या आघातासाठी डोकं पुढं करते. विश्वासच्या डोळ्यात झोप नव्हती. सुमा गाढ झोपली होती. तेव्हाची अजून निजूनच होती. आई फार झोपतीये काही? 6-7 तास झालेत ना? अरे ती बऱ्याच दिवसांपासून रात्री जागीच असते. आता कळलं मला ते. झोपू दे तिला. निशिकांचाही विचार मनात आणू नकोस. आता सुमाचं तिनं त्याला स्वप्नात पाहिलंय असं समज. म्हणून झुरतीये ती. ते नाहीसं होईल. कशावरून म्हणतेस तू? त्याचं वेड काही तिनं घेतलेलं नाही मला आपलं वाटतं. असं कसं म्हणू शकते ही? हिनंच नव्हतं का बापूंचं वेड घेतलं? विश्वास विचार करत होता. समयची वात विझायला आली होती. मंद छाया उंच नीच होऊ लागल्या होत्या. परंतु रमाबाई खिडकीबाहेरच्या अंधाराकडे बघत अगदी स्थिर बसल्या होत्या. विश्वासनं बराच वेळ वाट पाहिली. रमाबाईंची पापणी लवली नव्हती. सूक्ष्म हालचाल त्यांनी केली नव्हती. आई! विश्वासनं हाक दिली. श्श! केवढ्यांदा ओरडतोस? नाकावर बोट ठेवीत रमाबाई उद्गारल्या. सुमा नेहमीची कामं करू लागली. परंतु ती अगदी अबोल बनली होती. झालं गेलं विसरा, मी हितचिंतकच आहे. मुलगा नजरेखालून घालायला काय हरकत आहे? वामनरावांचा निरोप आला. भांडण मनावर घ्यायचं त्यांनी अगदी नाकारलं होतं. कितीक भांडणं झाली असतील म्हणून जुने संबंध तुटतात काय? ते बरोबर होतं. रमाबाईंनीही ते मान्य केलं. मुलगी पाहायला येणार म्हणून धुतलेली चादर वळकटीभोवती गुंडाळून दिली. सतरंजीचा तुकडा नीट पसरून दिला. येतात तर येऊ द्या. चहा पितील नि जातील. लग्नाच्या दृष्टीनं हेही बरं. 4 वाजता ते हजर झाले सुद्धा. वामनरावांच्या चेहऱ्यावर विशेष सलगी, विशेष सोज्वळपणा आणि विशेष अदब दिसत होती. बरोबर सद्गृहस्थ होते. पांढर शुभ्र धोतर, कोट, टोपी, मनगटावर घड्याळ, तोंडावर देवीचे किंचितवण, काळासावळा तजेलदार वर्ण, सज्जन सुसंस्कृत असा सद्गृहस्थ. विश्वासकडे पाहून वामनराव जरासे गडबडले. मग भारदस्त आवाजात म्हणाले, बरं झालं तूही सुट्टीवर आहेस. आणि विजयी मुद्रेनं हसले. त्या सद्गृहस्थांकडे पाहून ते अदबीनं म्हणाले, बसा वाटवे साहेब. वाटव्यांची चर्या सौम्य आणि गंभीर होती. ते वळकटीला टेकून बसले. त्यांची वाकबगार दृष्टी हळूहळू घरावरून नि व्यक्तींवरून फिरू लागली. विश्वासची दगडी मुद्रा आणि दारा आडच्या रमाबाईंचा विरोध देखील त्यांनी जणू एकाच दृष्टिक्षेपात टिपून घेतला. वामनराव खालच्या आवाजात काहीसं कुजबुजले. वहिनी पाठवा ना सुमाला. त्यांनी हाक दिली. जणू एंट्रीची वाटच पाहत ती उभी होती. चहाचं ताट घेऊन ती बाहेर आली. चहा समोर ठेवला. एकदा वाटव्यांकडं आपली नीरस शून्य दृष्टी रोखली नि मग समोरच्या ताटाकडे पाहू लागली. त्यानंतर इकडं तिकडं बघू लागली. तिने मान खाली घातली नाही की पदर सावरला नाही. विश्वास दचकला. सुमाची नेहमीची मर्यादशीलता कुठे गेली? हे सारं कशासाठी? दोघांकडे अशी निर्लज्जासारखी काय बघते आहे?
वाटव्यांनी हिला नापसंत करावं म्हणून? पण ही काही चलाक चतुर मुलगी नव्हे. केवढा हा बदल! वामनरावही जरासे सर्द झाले. त्यांनी वाटव्यांकडे ओझरता दृष्टिक्षेप केला. घसा साफ करीत ते वामनरावांना म्हणाले, घ्या साहेब चहा. विश्वासच्या दृष्टीनं हे एक नाटकच चालू होतं. यातलं काहीच खरं नव्हतं. त्याच्याकडे फक्त प्रेक्षकाचीच भूमिका होती व त्याला स्वतःला कोणतीच भूमिका पार पाडायची नव्हती. सुमा आळीपाळीनं दोघांकडे बघत होती. तिच्या चर्येवर कसलीच खळबळ नव्हती, कसलीच जाणीव उमटलेली नव्हती. जणू वडील माणसांच्या गोष्टी ऐकत बसलेली ती एक लहान मुलगीच होती आणि तिचा या प्रसंगाशी काहीच संबंध नव्हता. मात्र वाटवे साहेबांची मुद्रा तशी गंभीर होती. जणू जे काही घडत होतं ते स्वाभाविक होतं व अगदी अपेक्षित होतं. ते स्वतःच सुमाला म्हणाले, जा तू आत. सुमा झरकन आत निघून गेली. वाटवे साहेबांनी घड्याळाकडे पाहिलं आणि मग वामनरावांकडं. समोरच्या ताटातली लवंग तोंडात टाकत वाटवे साहेब एकदम उठले. मागोमाग वामनरावही तत्परतेने उभे झाले. विश्वास यंत्रवत ताटकळत उभा झाला. बरं, येतो आम्ही वहिनी. वामनराव निघाले. जाता जाता विश्वासकडे पाहून आपुलकीनं हसले. वाटवे साहेबांच्या चेहऱ्यावर स्मिताची पुसटशी रेषसुद्धा उमटली नव्हती. दाराकडे जाताना ते मागे वळले. बरं आहे, असं सौजन्यपूर्वक म्हणाले आणि जिना उतरू लागले. बरेच वयस्कर दिसले. मक्याची कणिक तिमता तिमता रमाबाई उद्गारल्या. 40शीतले आहेत. विश्वास समोर पाटावर बसून सांगत होता. शिवाय 2-3 मुलं पण आहेत म्हणतात. रमाबाईंचा हात पोळपाटावर झरझर फिरू लागला. सुमा स्वयंपाकघरात आली ने इकडं तिकडं करून पलीकडे निघून गेली. यात त्याचा निश्चित स्वार्थ असला पाहिजे. असेल सुद्धा रे, ते या बाबतीत पक्के आहेत. असे बरेच पैसे मिळवलेत त्यांनी. हे लग्न होऊ देत नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, तो म्हणाला. आत आलेली सुमा पुन्हा बाहेर निघून गेली. हिला काय झालंय? खरं आहे, त्या वाटव्यांकडं कशी वेड्यासारखी बघत बसली होती. असंच करते ती अलीकडे. काय पोरीच्या भाग्यात आहे. अनिष्टाची छाया, आशंका, भय, विचित्र शांतता. बोलणं टाकलंय तेव्हापासून. हसणं, रुसणं, रागवणं सारं सुटलंय. पोळपाटावर झरझर फिरणारा सुकलेला हात. वामन काकांचं बोलणं ऐकलेलं दिसतंय तिने. कोणी मैत्रीण बित्रीण नाहीत का हिला? छे रे, आपलं असं 1-2दा म्हटलं तर म्हणाली नाही जात. साऱ्यांना तोडून टाकलंय. कुणात मिळणं आवडत नाही. काही नाही. माझ्या भोवती करायची आपली. आता तेही सोडलंय. वाचायची बिचायची पूर्वी. कुणी पुस्तकं आणून द्यायला हवीत ना. मागायला जा म्हटलं तर म्हणते लोक 17 चौकशा करतात. विश्वासच्या कपाळावरची शीर तट्ट फुगली. यातून मार्ग काय? तो डोक्याला ताण देऊ लागला. काहीतरी मार्ग तर आवश्यक काढला पाहिजे. आशंका, अरिष्ट, शोक, बोचणारी शांतता. पूर्वी वडील होते. बापू गेल्यापासून लहान होत गेली. मग सशासारखी भित्री. आता मुकस्तंभ, बधीर. स्वप्नासारखा निशिकांत, मग एकदम अंधार. अंधारानं गिळलं आहे हिला. निशिकांत नसता तर अशी तळाशी पोचली नसती. विश्वास बधीरपणा बसून राहिला. कुठं गेली ही? काही वेळानं रमाबाई एकदम थबकतात. कुठं गेली? भयग्रस्त स्वरात विश्वासचा उद्गार. दोघं एकमेकांकडे चिंतातूर नजरेनं पाहतात. कान टवकारून चाहूल घेतात. रमाबाईचा हात पोळपाटावर तसाच. टपटपणारी शांतता. काय करतीये ही? विश्वास उठला. पुढच्या खोलीत आला. वळकडीला टेकून सुमा झोपी गेलेली. संथपणं वरखाली होणारं ऊर. झोपलीये. अशा अवेळी? अरिष्टाच्या छायेनं घेरलं आहे. दारखिडक्यांची जणू ती छाया उभी आहे. आत येऊन बघते आहे. महादेवाला काळजी आहे, तोच राज राखेल. देव्हाऱ्याकडे बघून हात जोडीत रमाबाई उद्गारल्या. विश्वास कित्येक वर्षात पहिल्या प्रथम त्या महादेवाच्या बाणाकडे टक लावून बघू लागला. बघता बघता जणू देहभान विसरला. 200 वर्ष देव्हाऱ्यात बसलेला महादेव. स्वप्नात दृष्टांत देऊन आलेला. याच्या समोर अनेक पिढ्यांनी बसून उपासना केली. बापूंनी सारा भारीभार याच्यावरच टाकला. रुद्राच्या एकादशण्या केल्या. शंकरजीच्या कृपेनंच बचावलो, असं वारंवार म्हणायचे. कोणत्या संकटातून देव जाणे. हा तर निर्विकारपणानं बसून आहे. पिढ्यानपिढ्यांचा पूज्यभाव शोषून अधिकच दगडी बनत आलाय. या घराला यानं कधी हातभार लावला? कधीच नाही. चांगले योगायोग सुद्धा या घराच्या वाट्याला आलेले नाहीत. या दगडावर विसंबून राहायची केवढी केविलवाणी धडपड. रोज नवी खिंडारं पडतायत. रोज नव्या भिंती ढासळतायत. पुन्हा आई म्हणतेच की लाज राखील. याच्याच बळावर वाकलेली कंबर सरळ करते ही. कामानं झुंपून घेते. एकेका आघातानं जमीनदोस्त होते. पुन्हा उठते.
पुन्हा पुन्हा उठते, सावरते आणि डोकं पुढं करते. पुन्हा कंबर बांधली आहे. बिना तक्रार, कुणी न सांगता सवरता, फक्त महादेवाच्या भरोशावर. कुठला हा दगडाचा प्रभाव, ही तिचीच अचाट ताकद. नुसतेपणाच्या वृत्तीनं झगडत राहायची आपल्या लेकरांसाठी. आणि हा दगड हे सारं पाहतोय. ते अनुभव आठवतायत काय? ते कोणते? महाकाळाच्या मंदिरातला, नानांबरोबर स्मशानातला, क्षिप्रेच्या सहवासातला. ती मनाची जबरदस्त ओढ. क्षिप्रेचा शीतल प्रवाह बनून आपणच वाहू लागतो. दिगदिगंतरातल्या वायूबरोबर देश देशांतरातून आपणच हिंडत असतो. आपल्या सौम्य रंगांनी लहानसं गवती फूल आपल्या मनाच्या तारा पिळवटून टाकतं. मातीच्या ढेकळातून बाहेर आलेलं पातसुद्धा आपल्या मनावर असह्य आनंदाचा आघात करतं. प्रवाह वाहून जाऊन पात्रातील सपाट गाळाला पडलेले तडेसुद्धा मनाला हलवून सोडतात. घरातल्या लहानशा समईचा इवलासा केशरी पिसारा सुद्धा मनाला झंकृत करतो. नादरहित निनादानं मनवीणा गुंजन करू लागते आणि ते नक्षत्रखचित आभाळ काव्य. काव्य? पण काव्य तरी का? काय म्हणून? हे सारं काय आहे? का आहे? दगड, धोंडे, माती, समई हा कसला भ्रम आहे? हे सारं काय आहे? कुठं जाऊ? कुठं पाहू? हे दुःख पाहू की तो अनुभव साहू? कुणाला विचारू? कोण सांगेल मार्ग? रहस्य. चल चल विश्वास, यातून सुटका नाही. कुणालाच विचारू नकोस. स्वतःच्या पायावर उभा राहा. दुःखाच्या घरात राहा. आनंदाचं अंगण विसरू नकोस. मानवी संकटांकडे पाठ फिरवू नकोस. आणि अपाराचा आनंदही निश्शंकपणे घे. दोहोंचा स्वीकार कर. कदाचित यातूनच माणूस का शेणामेण्याचा पुतळा आहे? वाढव अनुभव, वाढव सामर्थ्य, मनोबळ वाढव, आत्मवान हो. बापू सांगत नव्हते काय? तू उभा राहिलास तर हेही उभे राहतील. तू खचलास तर हेही खचतील. लाव मनोबळ कसोटीला. दे दुःखावर मात, म्हणजे सुमा वाचेल. ती वाचायला हवी ना. बापू वाचतील, ते वाचायला हवेत ना. बोल, तू वाचशील, तू वाचायला हवास ना. आज तू अत्यंत खिन्न झाला आहेस. तडा पडण्याच्या बेतात आहेस तुझ्या मनाला. मग पुढं हातातली वल्ही सुटून जातील नि नुसता विनाशाकडे वाहत जाशील. बापूंची प्रार्थना आठवतीये काय? तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. केवढाले हे शब्द रे, किती सच्चे वाटतात, किती सच्चे. आज तू बापूंची प्रार्थना ऐकलीस. बापूच तुझ्या मदतीला धावून आले. विश्वास धडपडून जागा झाला. रमाबाई त्याला जोरात हलवत होत्या. अरे भानावर ये, पुटपुटतोयस काय? डोळे कसे करतोयस? देवा रे, काय करू आता? विश्वासनं अनोळखी नजरेनं वर पाहिलं. पांढऱ्या फटफटीत पडलेल्या रमाबाई त्याच्याकडे संशयग्रस्त दृष्टीने पाहत होत्या. त्याचं शरीर लाकडासारखं ताठ बनलं होतं. आईच्या सुकलेल्या हातावरून हात फिरवीत तो म्हणाला, आई, आई, अगं घाबरतेस काय? मनस्वी शिणलेल्या आवाजात रमाबाई म्हणाल्या, विश्वास, अरे तू आहेस ना? वा, मला झालंय तरी काय? अगं बापूंशीच बातचीत करत होतो. रमाबाई एकदम खाली बसल्या, भिंतीला टेकल्या. वाह, तुला घाबरायला काय झालं? मी तर चांगला टणटणीत आहे, आनंदात आहे. हा हा हा, शेवटी तू सुद्धा घाबरलीस आऊ. तू सुद्धा. घबरा दिया अम्मा को. जिन्यातूनच वामन काकांची सावध हाक दिली. आहेस काय रे विश्वास? विश्वासची चाहूल लागली नाही. ते जरा घाईनं जिना चढून वर आले. तो घरात नाही वामन काका. स्वयंपाकघरात जाता जाता सुमानं उत्तर दिलं. वामनरावांची चर्या विशेष उजळली. सतरंजीच्या पटकुरावर ते आत्मविश्वासपूर्वक बसले. काय वहिनी, काढा पेढे. रमाबाई सहाणेवर राख टाकून फुलवाती वळत होत्या. त्यांनी आपलं काम तसंच चालू ठेवलं. वामनरावांनी घसा साफ केला. त्यांच्या चेहऱ्यावर मुत्सद्देगिरीची चमक दिसत होती. वाटवेसाहेब येथून गेले ते सरळ गाडी गाठली. शेतीवाडीवर सारखी ये जा करावी लागते ना. 400-500 बिघ्यांची शेती असेल. मान वर करून रमाबाई त्यांचं म्हणणं ऐकू लागल्या. अजून त्यांची भेट झालीच नाही म्हणा. वामनराव उत्साहानं सांगू लागले. आनंदाची बातमी सांगा तुम्ही, हे राहू द्या. वामनरावांनी पांढरा शुभ्र रुमाल काढला, मानेखालचा घाम पुसला आणि चेहऱ्यावरील चीड लपवण्यासाठी ते वारंवार तोंडावरून हात फिरवू लागले. चीड नीट पुसून टाकल्यावर ते हसून म्हणाले, आणखी काय, वाटव्यांना मुलगी पसंत पडणारच दिसतं. बोलले नाहीत म्हणा,
पण बापूंचे आणि माझे चांगले संबंध त्याने सविस्तर समजावून सांगितले. माझ्या मुलीसाठी गळ घालतोय समजा असं विनवलं. तुमच्या मुलीसाठी तुम्ही गळ घातली असती? सांगा. तुमच्या मुलीसाठी तुम्ही गळ घातली असती? सांगा. वाती वळता वळता थपकून रमाबाईंनी विचारलं. वामनरावांनी खरोखर काय केलं असतं हा प्रश्नच होता. म्हणजे त्यात वावगं असं काय होतं? आपण असं केलंच नसतं अशी ग्वाही त्यांचं मन देईना. वाटवे खरोखर मोठी आसामी होती. त्यांच्याशी संबंध घडणं ही भाग्याची गोष्ट होती. याही वेळी ते त्यांचं मनोगत ओळखून एक कुलीन सुसंस्कृत मुलगी त्यांना पाहून देत होते. त्यात त्यांचा स्वतःचा फायदाच होता आणि शिवाय आपण या कुटुंबावर उपकारच करीत आहोत अशीही भावना होती. पण तसं कबूल केलं तर आपल्याकडं कमीपणा येतो. कुठं बापू, कुठं आपण. आपली परिस्थिती वेगळी आहे असं भासवीत वामनराव उद्गारले. ते जाऊ द्या वहिनी, तुम्ही पाहिलंत ना त्यांना. रमाबाई मुकस्तंभासारख्या बसून राहिल्या. बघा, स्थळ चांगलं आहे. मुलगा तुम्हीच पाहिलाच. श्रीमंत, घरंदाज, सुसंस्कृत. वय जास्त आहे, शिवाय त्यांची मुलं बाळं. एकदम कबूल. थोडं जास्त आहे. मी म्हणतो की आहेत मुलं बाळं. पुढं असं म्हणतो की त्यांची आबाळ होऊ नये म्हणून त्यांना प्रेमळ व गरीब घरातली मुलगी हवी आहे. काय बिघडलं त्यात? घराला मोठा आधार मिळेल. सुमाच्या हाती सारी सत्ता येईल. जरा अक्कल हुशारीनं वागली तर. रमाबाईंना किळस आली. पुरे, पुरे. वामनरावांना पैशांचं मूल्य माहिती होतं. सत्तेचा चमत्कार ते जाणून होते. याबद्दलची उपेक्षा त्यांना वास्तव कोटीतील वाटणं शक्य नव्हतं. अशी उपेक्षा बाळगणारी माणसं गर्विष्ठ आणि ढोंगी असतात असं त्यांचं मत होतं. बापूंचं आणि रमाबाईंचं उदाहरण त्यांनी कधीच खरं मानलं नव्हतं. हा सारा बनावट प्रकार आहे असा संशय त्यांना नेहमी येत असे. रमाबाईंच्या पुरेपुरेला न जुमानता ते बोलू लागले. नीट विचार करा वहिनी. घाईघाईत काही बोलून बसू नका. सोन्यासारखी संधी वाया घालवू नका. सुमाचं भाग्य थोर म्हणून असं स्थळ आपोआप चालून आलं. कळकळीचा सूर रमाबाईंना जाणवला. स्वार्थी वृत्ती आणि कळकळ कशा बेमालूम मिसळल्या जातात. तिथं असं झालं. जणू बाळपणापासून वामन हट्ट धरून बसलाय आणि त्याचा एक तरी हट्ट पुरवायची गळ तो घालतोय असंही त्यांना भासलं. त्या गप्प बसल्या, पुन्हा वाती वळू लागल्या. तेवढ्यात जणू हुरूप येऊन वामनराव बोलू लागले. आजचा काळ लक्षात घ्या. महागाई कोण वाढते आहे. ते मधुकरचं आणि विश्वासचं शिक्षण सुद्धा पुरं करू शकतील. तुम्हाला देवदेव करायला मोकळीक मिळेल. पुरे पुरे. रमाबाई तीव्र स्वरात म्हणाल्या. कोण म्हणतंय मला देवदेव करायचंय म्हणून? त्यासाठी मुलीला विकू का? याला विकणं म्हणतात. तुम्ही मला समजता कोण? हा साधा व्यवहार आहे. तुम्हाला कोणीच नावं ठेवणार नाही. वामनराव मोठ्या आवाजात चढवून बोलू लागले. जिन्यावर पावलं वाजली. लांब मानेचा आणि लांब पंजांचा विश्वास येतोय हे त्यांनी ओळखलं. मनात चरकले. सावध झाले. जरासे सावरून, जरासे तयारीत, पुष्कळसा प्रौढ बेफिकिरीचा आव आणून ते बसले. विश्वास सरळ आत आला आणि भिंतीला टेकून तो वामनरावांकडे बघत उभा राहिला. काय म्हणता वामन काका? असं म्हणून तो किंचित हसला. वामनरावांना हायसं वाटलं. आत्मविश्वास वाटला. काठी उभी करून उठायच्या तयारीत जणू ते बोलू लागले. बरं झालं तू आलास. घराचा मालक आता तू. तुझ्याशी गोष्टी करायला हव्यात. त्यांचा खुशामतीचा सूर ऐकून विश्वास स्मित करू लागला. वामनरावांनी धूर्तपणे सुरुवात केली. भाग्यवान आहात तुम्ही लोक. सुमा पसंत पडली वाटवे साहेबांना. वा, होतकरू आहेस. तुझ्या शिक्षणाचा खर्च करणं त्यांना जड जायचं नाही. शिवाय मधू चैन आहे एकंदर. सुमाला वडिलांसारखे शोभणारे ते वाटवे साहेब. त्यांचा जमीन जुमला, त्यांचं वैभव, त्यांच्या जीवावर मग आपली चैन. विश्वास हसला. बहुत अच्छे. बापूंच्या कथेला ही नवी कलाटणी. सगळ्या अव्यवहारीपणाची कसर एका शब्दानं भरून काढता येईल. प्रतिष्ठित बनता येईल. शेवटी आनंदी आनंद. विश्वास पुन्हा हसला. एक क्षुद्र गोष्टीसाठी केवढी मुत्सद्देगिरी पणाला लागली आहे. सौजन्य बघा. चेहऱ्यावर स्मित पहा. माणूस कुठचा कच्चा असेल ते नेमकं हेरण्यातच यांचं खरं चातुर्य. माणसांच्या मर्मस्थळ संबंधीचे यांचे आडाखे पुष्कळदा बिनचूक असतात अगदी. माझ्या शिक्षणाची सोय करतोस काय? जहान्नुम में गया शिक्षण. मी होत करू काय? देव टकलावर दणका काढू कसब. माझी स्तुती करतो लेकाचा. भीड घालू पाहतो. विश्वास मनाशीच हसला. त्याचे डोळे खिडकीकडे लागलेले होते. मनातल्या विचारांमुळे मुद्रेवर फक्त स्मित खेळत होतं. वामनराव त्याची चर्या न्याहाळीत होते. मोठ्या आस्थेवाईक स्वरात ते म्हणाले. काय? मी म्हणतो ते खरं आहे की नाही? खोटं कसं असेल?
विश्वास नमतं घेत म्हणाला. रमाबाईंकडे एकदम वळून वामनराव आनंदानं म्हणाले, पहा तुमचा मुलगा कसा शहाण्यासारखा बोलतोय, समजूतदार निघणार. मधूसारखा काही माथे फिरू नव्हे. विश्वासनं हसून वाक्य पूर्ण केलं. रमाबाईंना विश्वासकडं मान वर करून बघितलं. चिमूटभर राग सहाण्यावर टाकून त्यांनी पुन्हा वाती वळायला सुरुवात केली. आणि काका, आम्हाला हा पडका वाडा सोडता येईल, मधुकरला आणि मला शिक्षण घेता येईल, पुढं जाता येईल, पुढं अगदी तुमच्याप्रमाणे. यात काही संशय? जरासे गडबडून वामनराव उद्गारले. परंतु विश्वासचा चेहरा विलक्षण शहाणा आणि समजूतदार दिसत होता. आमच्या आऊसाहेबांचा थाट मग काय विचारता. दाराशी नेहमी वाटव्यांची बग्गी उभी राहत जाईल. आणि बघा तिचं जुनेर बघा, 17 ठिकाणी ठिगळं लागलेली साडी बघा. वामनरावांना दाट संशय येऊ लागला. परंतु विश्वासची चर्या गंभीरच होती. नव्हे, त्याच्या मुद्रेवर किंचित आवेश दिसत होता. वामनरावांनी उभे केलेली काठी आता समोर आडवी ठेवली. तोंडावरून ते रुमाल फिरवू लागले. आणि हे सारं तुमच्यामुळं होईल. तुम्ही मागं 600 रुपये दिलेत, ते अजून फिटायचे आहेत. हा नंबर 2चा उपकार. असं म्हणून विश्वास वामनरावांकडे निरखून पाहू लागला. तुमच्या या निस्वार्थी वृत्तीचा मान, निस्वार्थी वृत्तीचा. वामनराव पेचात सापडले होते. कस्स चा भाव चरेवर उमटत होता. हा थट्टा करतोय की काय या विचारानं त्यांच्या डोळ्यात संशय दाटला होता. फुगीर गालांचे उंचवटे जरासे अभिमानानं हलत होते. शब्दात पकडून ठेवावं व स्वतःचा गोंधळ लपवण्यासाठी म्हणून ते एकदम उठून उभे झाले. ठीक, तू शहाणा आहेसच. शब्द देतो मी वाटव्यांना. काय वहिनी? ते सगळं खरं वामन काका. आणि विश्वास जाणून बुजून स्तब्ध बसला. वामनराव उत्सुकतेनं त्याच्याकडे बघू लागले. सांग, मनमोकळेपणानं सांग. प्राण गेला तरी हे लग्न काही मी होऊ देणार नाही. एक एक शब्द सावकाश उच्चारीत विश्वास उद्गारला. हा हा हा. तो मोठ्यानं हसू लागला. डोळे तिरस्कारानं लखलखू लागले. वामनराव सभ्य होते, कुटुंब वत्सल होते. त्यांना हे असह्य झालं. मूर्खा, वडील माणसांची थट्टा करतोस, कृतघ्न कुठला. आशा चिवट असते. आणि वामनरावही चिकट होते. शेवटचा प्रयत्न करत वामनराव म्हणाले, काय हे मुलांना वळण वहिनी. पहा, उतावळेपणा करू नका. मी उद्या येईन. गप्प बस रे, हसू नकोस वेडपटासारखा. रमाबाई डाफरल्या. तुम्हाला सांगितलं ना एकदा, माझी मुलगी वाटेवर पडलेली नाही. पुन्हा पुन्हा काय विचारता. वामनराव संतापानं निघाले. ठीक, अण्णांना दशा झाली आहे, तरी तुमचा ताठा कमी होत नाही. तुला मी विचारी व्यवहारी समजत होतो वहिनी, पण तू ही बापूसारखीच. भाऊजी, रमाबाई संतापतिरेकानं ओरडल्या. एक शब्द बोलू नका पुढं, वाईट होईल बरं. तो रुद्रावतार पाहून वामनराव चांगलेच वरमले. ठीक आहे, आज मदतीचा हात झिडकारतायत, असं संतापानं म्हणत ते झपाट्यानं दाराकडे निघाले. वामन काका, स्वयंपाकघरातून विचित्र स्वरात हाक ऐकू आली. तिघांनी एकदम मागं वळून पाहिलं. दारात सुमा उभी होती. मी लग्न करणार आहे काका. खालचा ओठ तिनं घट्ट दाबून धरला होता. परंतु तिचे डोळे अगदी स्वच्छ होते. कापऱ्या परंतु दृढ स्वरात ती बोलत होती. मला कोणीच अडवू शकणार नाही काका. अगदी पक्क समजा. असं म्हणून सुमा एकदम आत निघून गेली. भाग 14 समाप्त. आता आपण या भागाचा निष्कर्ष बघू. तर या भागामध्ये 4 पात्र आहेत. सुमा, रमाबाई, विश्वास आणि वामनराव. मग सुमाची मानसिक स्थिती कशी आहे तर खूप अस्वस्थ, विरक्त, निशिकांच्या प्रेमामध्ये असलेली अशी आहे. मग यामुळे ती काय करते तर ती अस्वस्थ आहे, विरक्त आहे आणि तिला कळतंय की निशिकांत तिच्या सोबत नाहीये. मग ती काय करते की लग्नाला होकार देते. त्यानंतर आहे तिची आई रमाबाई. रमाबाई अपमानित झाली आहे, पण ती खूप स्वाभिमानी आहे. ती काय करते तर ती वामनरावांना विरोध करते, घराबाहेरच काढते म्हणजे. त्यानंतर विश्वासचा विचारच विद्रोही आहे. हे पात्रच विद्रोही आहे आणि तो वैचारिक आहे. तो वामनरावांच्या दांभिकपणाचा
त्यांच्या तोंडावरच उपहास करतो. आपण भाग 13 मध्ये बघितलं, तो मुजुमदारला सुद्धा त्याला पण विरोध करतो. तर हे पात्रच विद्रोही आहे. आणि वामनराव अतिशय मत्सरी आणि संधिसाधू असे आहेत. सगळे आणि येतात. तर गरिबीचा फायदा घेऊन आणि जुने जे उपकार त्यांनी केले आहेत ते ऐकवून सत्ता गाजवण्याचा वामनराव प्रयत्न करतात. ठीक आहे. तर हे झाले 4 पात्र इथले. मग आता या भागामध्ये आपण काय बघतो? कौटुंबिक स्वाभिमान, अगतिकता आणि 2 स्त्रिया आहेत तिथे. एक आहे सुमा आणि एक आहे रमाबाई. तर त्या दोघींच्या मनातली जी गुंतागुंत आहे तर हे आपल्याला या भागामध्ये दिसतं. आणि वामनरावांच्या माध्यमातनं समाजामधले जे उपकार करते आहेत तर त्यांच्या वृत्तीचा जो दांभिकपणा आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. मग जर आपण याचे पॉइंट्स बघितले तर त्यात पहिला येणार आहे की वामनरावांचा दांभिकपणा आणि उपकार. ठीक आहे. मग हे मध्यमवर्गीय समाजातल्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे हे पात्र. मग असे लोक की जे मदतीचा हात पुढे करतात आणि पण हे करताना ते ऐकवून दाखवतात आणि त्यामागे त्यांचा अहंकार आणि स्वार्थ दडलेला असतो. मग बापूंना अडचणीमध्ये त्यांनी मदत केलं. पण सुमासाठी वाटवे नावाच्या 40 वर्षांचा ज्याला 2-3 मुलं आहेत अशा विधुराचं स्थळ त्यांनी आणलं. मग हा त्यांच्या लेखी उपकार आहे. ठीक आहे. म्हणजे काय की त्यांच्या गरिबीचा किंवा त्यांच्या कुटुंबात काही व्हॅल्यूज आहेत म्हणजे काही मूल्य आहेत तर त्या मूल्यांचा केलेला अपमान आहे. त्यानंतर रमाबाई. मग आता इथे बघा, पतीच्या निधनानंतर सुद्धा ही जी रमाबाई आहे तर ती किती स्वाभिमानी आहे आणि तिचा स्वाभिमान डगमगलेला नाहीये. मग जेव्हा वामनराव सुमाच्या चारित्र्याबद्दल बोलतो की ही कोणासोबत बाहेर फिरत असते, हिंडत असते, तर तेव्हा मात्र ती रुद्रावतार धारण करते आणि मग ती सांगते की मुलगी मला जड झाली नाहीये. म्हणजे ह्यामधली तिची जी आंतरिक शक्ती आहे, नैतिक शक्ती आहे ती आपल्याला दिसून येते. त्यानंतर विश्वास. जसं म्हणाले मी की विश्वास विद्रोहीच पात्र आहे, तर विश्वासचा वैचारिक संघर्ष आपल्याला इथे दिसतो. तर कसा? तर त्याच्या मनामध्ये अतिशय द्वंद्व आहेत. बऱ्याच गोष्टी त्याच्या आयुष्यात चाललेल्या आहेत. जसं मधुकर तर गेलाय, मग कुटुंबातील जबाबदारी त्याच्यावरती पडली आहे. मग पैशांची गरज आहे, गरिबीतनं त्याला सुटायचं आहे. पण तो वामनरावांचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने सार्कॅस्टिकली म्हणजे उपरोधपणे जो हसतो आणि नंतर त्यांच्याच भाषेत त्यांना जे उत्तर देतो किंवा त्यांची थट्टा करतो, तर यामध्ये तो त्यांचा वैचारिक पराभव करतो. पण हा त्याचा वैचारिक संघर्षच झाला. हे करणं इतकं त्याला सोपं वाटत नाही. त्यानंतर सुमानी पण इतकं सोचलंय, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते किंवा एक आयुष्यामध्ये तिच्या एक मुलगा असतो तर तो आता तिच्यासोबत नाहीये. तर मग त्याच्या आठवणीमध्ये ती झुरतीये. पण मग ती काय करते, ती 2 टोकांच्या भूमिका घेते. सुरुवातीला ती विचित्रपणे हसते. म्हणजे काय की तिला मानसिक किती तणाव आहे हे आपल्याला दिसतं. पण शेवटी ती काय करते, तर शेवटी ती सांगते की मी लग्न करणार आहे. 2 टोकाच्या गोष्टी आहेत ह्या. मग हा निर्णय तिने काय आनंदाने घेतला नाहीये. तर जे वामनराव जे ऐकवतात की तुमच्या घराची जी अन्नान्न दशा झालीये किंवा तरी सुद्धा तुमचा माज किंवा तुमचा गर्व काही खाली होत नाही, अहंकार तुमचा खाली येत नाही, तर आई भावावरती येणारा जो ताण असतो तर त्यासाठी एक आत्मघाती असा निर्णय ती घेते इथे. तर ही एक प्रकारची बंडखोरी आहे.
मग प्रश्न जर असा आला की ह्या पात्राची बंडखोरी, तर आपल्याला असं वाटेल की हे तर इतकं शांत पात्र आहे, मग हिने काय केलं, तर ही मुक्या पद्धतीने तिने केलेली बंडखोरी आहे. मग जेव्हा विश्वास महादेवाच्या मूर्तीकडे बघतो सगळ्यात शेवटी, तर तो एक पॉइंट आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे काय की श्रद्धेचा दगड आणि मानवी सामर्थ्य. मग घराच्या देव्हाऱ्यामध्ये जेव्हा महादेवाच्या मूर्तीकडे विश्वास बघतो, तेव्हा त्याला हे जाणवतं की पिढ्यानपिढ्या हा दगड फक्त शोषून घेत आलाय. तर खरी ताकद कशाची आहे, तर खरी ताकद माझ्या आईच्या न वाकणाऱ्या वृत्तीची आहे. मग हे सगळं कुटुंब आता एका अशा पद्धतीच्या संकटात सापडलं आहे, आणि मग आता पुढे ते काय करतं ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. ठीक आहे, तर हा होता निष्कर्ष भाग 14चा. धन्यवाद.